पूर्ण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे सांगणारे आणि तेच नाही तर संविधानामध्ये हक अधिकार लिहून ठेवणारे या भारताचे 395 कलमा 22 विभागामध्ये आणि 18 परिशिष्ट अशा या संविधान एवढं मोठं लिहून ठेवणारे या भारताचे संविधानकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते। हा संपूर्ण कारभार बाबासाहेब तर या देशातून पूर्णपणे हरवलेले होते, पण तरीही हा संपूर्ण कारभार जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में, हा संपूर्ण नारा या भारतामध्ये पोहोचवणारे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय बौद्ध महासभा यांनी आज संविधान चौकामध्ये आयोजित केलेला आहे। सर्वात आधी मी आयोजकांचे मनापासून आभार मानते। आज या राष्ट्रीय बौद्ध सभेचे नेतृत्व कोण करत आहे ते धर्मपारती भारती बौद्धजी यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। आपण संपूर्ण महिला आज हा लढा देण्यासाठी उपस्थित आहात। म्हणजे बाबासाहेब म्हणतात की या देशाची उन्नती तेव्हाच होईल जेव्हा या भारताची महिला जे बाबासाहेबांनी 50% आरक्षण। मी राजकुमार चौहान। आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे। हाँ, काय सांगाल आपण? तुमचे धरणं आंदोलन सुरू आहे। हाँ, आजचा जो सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑल इंडिया भिक्खू संघ फोरम जे आहे, ऑल इंडिया फोरमचं आणि राष्ट्रीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि महिला सशक्तीकरण या संपूर्ण संघटना मिळून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे मागील 12 फरवरी 25 पासून सुरू झालेलं आहे। त्याच्या अगोदर 24-23 पासून आकाश लामाजी यांनी त्या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या आंदोलनाला मागच्या 12 फरवरी पासून संपूर्ण भारतभर आंदोलन करून एक महाबोधी महाविहारांची जागृती संपूर्ण भारतात नाही तर इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे इतर देशामध्ये, अमेरिका असेल, इंग्लंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया, जपान, सर्व देशांमध्ये या मुक्ती आंदोलनाचा जो विषय आहे त्या लोकांनी सुद्धा हा विषय आपल्या हातात घेऊन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाला मुक्त म्हणजे बिहार मुक्त झालं पाहिजे असं त्यांनी एक म्हणजे सहकार्य केलेलं आहे। या आंदोलनाची एक शक्ती त्यांनी वाढवलेली आहे आणि त्याचाच आंदोलनाचा भाग जसं मागच्या बौद्ध पौर्णिमेला सुद्धा खूप मोठा 25 मध्ये पूर्ण भारतभरातून लोक बुद्धगयाला आले, मुक्ती आंदोलनामध्ये सामील झाले, तर त्या मुक्ती आंदोलनाची खूप मोठी एक शक्ती वाढलेली आणि त्यामुळे बिहार सरकार आणि केंद्रीय सरकारने, भारताच्या सरकारने खूप मोठी दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांना वाटून राहिलं आहे की हे जे महाबोधी महाविहार आहे हे आपण त्यांच्या हातामध्ये द्यायचं की नाही द्यायचं हा त्यांच्यामध्ये प्रश्न आहे। कारण त्या महाबोधी महाविहाराची आय 200 करोडच्या वरून आहे महिन्याला आणि हे एवढी जे आय आहे, संपत्ती आहे, बौद्धांच्या हातात जर गेली तर या भारतामध्ये खूप मोठी भगवान बुद्धाच्या विचारांची प्रसार आणि प्रचारांची सुरुवात होईल। हे त्यांच्या मनामध्ये भीती आहे। ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये जे लोक हे सरकार चालवत आहेत आणि त्यांची सरकार म्हणजे काय आहे? अज्ञान। या भारतामध्ये सर्व अज्ञान पेरण्याचं काम चालू आहे। अविद्या, अज्ञानामध्ये लोकांना ठेवून, पाखंडामध्ये ठेवून आपलं राज्य कसं टिकवता येईल आणि हजारो वर्षे राज्य आपल्याला पुढे कसं चालवता येईल त्याचा मुख्य मूळ मुद्दा म्हणजे अज्ञान आहे, लोकांना अज्ञान ठेवण्यामध्ये। म्हणून हे जरी आपल्या आंदोलनाची ताकद वाढली आणि बुद्धाचं विहार मुक्त झालं तर बौद्धांची शक्ती इतकी वाढेल की
बुद्धगयाला आज राहण्याची व्यवस्था नाही. एका रूमचा भाडा 2,000-3,000 रुपये घेतात. तर तिथे बाहेरून जेवढे काही पर्यटक येतात इंटरनॅशनल लेवलचे, भारतामधले प्रत्येक राज्यातले, त्यांची राहण्याची खाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात येईल. आणि एक बौद्ध धम्माची एक प्रसार आणि प्रसाराचं काम खूप जोरामध्ये चालेल. त्याचाच एक भाग म्हणून हा बौद्ध बिहार मुक्तीचं जे आंदोलन आहे, आकाश लामा, प्रज्ञाशील बनते, चंद्रकीर्ती बनतेजी है की नाही, हे जे बनतेजी चालवून आले आहेत आंदोलन, या आंदोलनाची दिशा तेज करण्यासाठी आजचा जो दिवस आहे खूप महत्वाचा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या जीवनसंगिनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा आज पुण्यतिथी दिवस आहे. आणि हा पुण्यतिथी दिवस या आंदोलनासाठी खूप महत्वाचा, कारण राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्री फुलेने एक ज्ञानाची सुरुवात केली. या भारतामध्ये ज्ञानाची गंगा त्यांनी अशी वाहून दिली, म्हणजे पुरुषांनाही, पण सर्वप्रथम त्यांनी महिलेपासून सुरुवात केली. महिला शिक्षित झाली, महिला प्रकट विद्वान झाली, महिला खूप ज्ञानी झाली आणि त्या ज्ञानामुळे महिला आता खूप पुढे जातात, आपला विकास करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा जो दिवस आहे आंदोलन जे नियोजन करते आहेत आकाश लामाजी, प्रज्ञाशील बनते, चंद्रकीर्तींनी हा आजचा दिवस निवडला की सावित्रीबाई फुलेंना खरे स्मृती आपल्याला आदरांजली द्यायची आहे. तर त्यांच्या निमित्ताने आजचं आंदोलन आपण या जगभरात करू, कारण त्यांनी ज्ञानाची सुरुवात केली आणि महात्मा फुलेने, सावित्रीबाई फुलेने सुद्धा ज्ञानाची सुरुवात केलेली होती. कारण अविद्यावर मात करणे, महात्मा फुले सांगतात की सर्व गोष्टींचे जड अविद्या आहे, अज्ञान आहे. कारण विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेले, गतीविना वित्त गेले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अज्ञान हे सर्व जड आहे. त्याच्यामुळे आजचा जो आंदोलन आहे आज आपल्या नागपूर शहरामध्ये संविधान चौकात, हा आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. खूप सर्व लोक आपले विचार व्यक्त करत आहेत आणि या बिहार सरकारने आणि भारत सरकारने हा महाविहार मुक्तीचं आंदोलन त्यांनी खूप मोठी दखल घेऊन ते हा महाविहार आमच्या सपूर्द करावा या निमित्तानं आजचा हा आंदोलन सुरू आहे. आणि लवकरच कानून प्रक्रिया याची सुद्धा हायकोर्टामध्ये सुरू आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा हे महाविहार मुक्तीचं आंदोलन, याचा न्याय निवाडा हा बौद्धांच्याच वतीने लागणार आहे. कारण आपल्याकडे बौद्धांच्याकडे संपूर्ण त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, सबूत आहे. महाविहार मुक्त करा, बीटी ऍक्ट 1949 कायदा रद्द करा, या दोन्ही विषयावर या ठिकाणी आंदोलन होऊ घातलं आहे. आणि या आंदोलनासाठी महिला सशक्तीकरण संघ, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिकदल, राष्ट्रीय बौद्ध महासभा, प्रत्येक विहाराच्या सर्व समित्या, सर्व बौद्ध विहारातील आजूबाजूच्या परिसरातील भिक्खू संघ, सर्व उपासक उपासिका, लहान थोर बालकांचा आपल्या सर्वांच्या वतीने या नागपूरच्या संविधान चौकामध्ये महाबोधी महाविहार मुक्त करा म्हणून, बीटीएस रद्द करा म्हणून या ठिकाणी आंदोलन होऊ घातलं आहे. आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की आजच्या शिक्षणाच्या उद्धारकर्त्या आणि पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी आज या आंदोलनाचं नियोजन केलं आणि नवलकरच्या थोड्याच वेळामध्ये आपण निवेदन देण्यासाठी येथून जाणार आहोत. या ठिकाणी सिग्नेचर चालू आहे, त्या सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे आणि इतरांपर्यंत पोहोचवायचे आहे. सर्व भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, सर्व बौद्ध उपासक उपासिका, नवतरी, समता सैनिकाचे सैनिक वेगवेगळ्या संघटनेमध्ये स्वतंत्र संस्था स्थापन करून आपापल्या
पोटाची खळगी होण्यासाठी या ठिकाणी आपापले दुकानदारी बंद करून आपण एका जागी एक मताने आपण नवीन त्यावेळेस यशस्वी होऊ. अन्यथा आता आम्ही हर वक्त म्हणतो काय म्हणतो, हम भीख नहीं लेते अधिकार चाहिए, हमको तो महाबोधि विहार चाहिए. तो ऐसा नहीं कटेंगे, हम बच गए, हम चल गए. हे चालू आहे त्यासाठी एका जागी येऊन लढलं पाहिजे आणि या दिशेने जाऊ आणि त्या दिशेने जाऊ हे जमणार नाही. त्यासाठी एका जागी आलं पाहिजे. म्हणून आपण सर्व लहान बालबालिका सर्व संघटना एका जागी येऊन लढल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून एका जागी येऊन आपण लढलंच पाहिजे. आपण एका जागी येऊन लढलं कुठेतरी हे जे आजपर्यंत जे जेंट्स लोक करत होते ती भर जर निघेल तर या संपूर्ण महिला अधुरं काम जेव्हा करणार तेव्हा त्या भारताचं संविधान परिपूर्ण लागू होणार. अन्यथा नुसतं जर पुरुष वर्ग जर या मैदानात उतरले तर फक्त एक पट या मैदानामध्ये लोक दिसतील. पण जर का सोबत महिला जर उतरल्या ना तर नक्कीच या देशाची क्रांती लवकरच होणार. आणि तेच माता सावित्री यांनी केलं आणि ते त्यांच्या पाठीमागे म्हणतात की हर पुरुषांच्या मागे महिलांचा हात असतो. पण इथे वेगळं आहे, या मातेच्या मागे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा हात होता. जेव्हा मी फक्त 2 शब्द यांच्यावरती बोलील कारण की आपल्या ह्या ज्या महिला येतात आज सुशिक्षित आहेत, संपूर्ण लाट पाडून आहे.